मी जेव्हा सत्काराच्या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा मी फ्लेक्स बोर्ड पाहिला आणि मला हा प्रश्न पडला की आज कर्डिले साहेबांचा सत्कार नेमकी कशासाठी आहे? आमदार झाले म्हणून सत्कार आहे का बँकेचं बेस्ट चेअरमन अवॉर्ड मिळालं त्याबद्दल सत्कार? मी त्यांना विचारलं, कर्डिले साहेब तुमच्या बोर्डवर असं पुढे लिहिलेलं नाही की तुम्ही आमदार झाल्याबद्दल नागरिकांनी सत्कार ठेवलाय, बेस्ट चेअरमन अवॉर्ड झालाय म्हणून तुम्हाला सत्कार मिळाला, कारण की कर्डिले साहेबांचं कार्य माजी आमदार असताना देखील एवढं होतं की ते कधी माजी झाले हे तालुक्याला जाणूनच नाही दिलं. आणि म्हणून जरी तुम्ही आज आमदार झाले, एवढी मेहनत घेतली, तरी लोकांना तुम्ही आमदार होण्यापेक्षा तुम्ही जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम केलं, याबद्दलचा तुमचा सत्कार ठेवला, त्याबद्दल राहुरीच्या जनतेचे मी आभार मानतो. हे फक्त राहुरीतच होऊ शकतं हे पण तुम्हाला सांगतो. त्या माणसाने हा विचार केला असेल, आमदार झाल्याचा सत्कार सोडून बेस्ट चेअरमन अवॉर्डचा सत्कार, बरं ते बेस्ट चेअरमन अवॉर्डचा सत्कार गेले, ते गोव्याला गेले होते तुम्हाला सांगितलं नाही ते जाताना ते गेले, राहुरीच्या एकाही मतदाराला घेऊन गेले नाही. पण कर्डिले साहेब त्याची आता परतफेड तुम्ही करू शकता. अवॉर्ड तुम्ही घेऊन आल्यानंतर जे वातावरण तुम्ही गोव्याचं पाहिलं असेल, जो अनुभव तुम्ही घेतला असेल, आता या समोरच्या लोकांना किती दिवस मला धरून दाखवणार, तरी गोव्याला पण तुम्ही घेऊन गेले पाहिजे असं माझं. मी मुंबईला कार्यक्रमात माझ्या बावनकुळे साहेबांची बैठक होती, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक होती, पण कर्डिले साहेबांनी हा आग्रह धरला की तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेच पाहिजे, साठी प्रयत्न केला पाहिजे असं मी स्वतः विनंती करतो की तुम्हाला आता राहुरीला तुमची गरज नाही, देशाला तुमची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही या जिल्हा बँकेचा आर्थिकरणाचा अनुभव होऊन तुम्ही केंद्रात वित्त राज्यमंत्री जर झाले तर देशाचं काहीतरी कल्याण होऊ शकेल असं माझं व्यक्तिशः मत आहे. आणि तो दिवस पण कधी येईल मला माहित नाही की दोन्हीही म्हणजे ते पण आणि मी पण आणि साहेब तर असतीलच. आणि जर कधी कदाचित वांबोरी वेगळा मतदारसंघ झाला तर 4 आजींचा सत्कार या राहुरीच्या भूमीमध्ये व्हावा अशी आमची. सत्यजित दादा तुम्ही पुढे गेले का काय? त्यांनाही विधान परिषदेची सचिव म्हणजे 5 लोक. आपण आता एवढी संख्याबळ आपलं झालंय. अगोदर जेव्हा निवडणूक लागली तेव्हा वाटलं नव्हतं की अशी परिस्थिती निर्माण होईल, की अशा प्रकारचं यश महायुतीला मिळेल. पण या यशामध्ये खरंच कमाल मानली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींची, कमाल मानली पाहिजे शेतकरी वर्गाची, आणि सगळ्यात महत्वाचं कमाल मानली पाहिजे हिंदुत्ववादी विचाराच्या युवकांची. त्यांनी हे परिवर्तन या जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. मग अशी आमचे शिवसेनेचे नेते ते म्हटले की नामदार साहेब हे जिल्ह्यासाठी, मी परत सांगतो पत्रकारांना, तुम्ही चुकीचं बातमी करू नका. त्यांचं असं म्हणणं आहे की नामदार साहेब हे जिल्ह्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आहेत आणि कर्डिले साहेब हे सर्व खात्यांचे मंत्री आहेत. पण ते माझं नाव घ्यायचं विसरले. त्यांना अजून मंत्रालयाचा अनुभव नाही. मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मध्ये सचिव असतो, तो सचिव मी आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी जरी फाईल पुढे सरकवली आणि सचिवांनी चुकीचा घोडा मारला तर मुख्यमंत्री त्याच्यावर सही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असं मला डावलून चालणार नाही. बरोबर आहे का? कर्डिले साहेब कॅबिनेट म्हणून येणारी प्रत्येक फाईली सचिवाच्या सहीनेच मुख्यमंत्र्यापर्यंत जाणार. त्यामुळे साहेब तुम्ही आमचा विचार करा. आपला काय फार संपर्क राहिला नाही, तुम्ही थेट कर्डिले साहेबांच्या संपर्कात गेले. तुम्हाला हे माहित नाही की आमच्या दोघांची किती सेटिंग आहे, त्यामुळे तुम्ही अशी गडबड करू नका. जे काय होईल
ते समन्वयाने झालं पाहिजे आणि समन्वयाच्या माध्यमातून झालं पाहिजे. राहुरी तालुक्याच्या जनतेने सातत्याने विखे पाटील परिवारावर प्रेम केलं आणि या प्रेमाची परतफेड अनेक वर्षानुवर्ष. काय हरकत नाही, माझा पराभव जरी झाला असेल पण आज आपल्या सगळ्या विखे गटाला माझा पराभव एकत्रित करून कर्डिले साहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला याचा मला जास्त आनंद मिळाला. याबद्दल तुमच्याकडे मला संधी आहे, राजकारणामध्ये संधी येते जाते. पाटील साहेब म्हटले की मला काहीतरी पद मिळालं पाहिजे, साहेबांनी प्रयत्न केला पाहिजे. पदामुळे कधी आपण पळालोही नाही आणि पदासाठी कधी पळालोही नाही. हल्ली मला हे कळायला लागले की कुठंतरी बसवण्यापेक्षा कुठंतरी पाटील साहेब आपण बसण्यापेक्षा बऱ्याच लोकांना घरी बसवण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे आपण पुढे बसावं अशी आपली अपेक्षा नाही. आता यापुढे बसवण्याचाच कार्यक्रम आपण करू, बसण्याचा नाही, हे धोरण घेऊन आपण आता राजकारणामध्ये पुढे जात राहू. राहुरीचे प्रश्न अनेक आहेत. आमच्या कामगार बांधवांनी निवडणुकीची कारखान्याची मागणी केली तर कारखान्याची निवडणूक आता लागेल, महिन्याभरात तर लागणार आहे. महिन्याभरात लागल्यानंतर परत प्रचार होईल. प्रचारानंतर ज्याच्या हातात जनता सत्ता देईल तो चालवेल, आम्ही प्रचार करू. कर्डिले साहेब आता आमदार पण आहेत, बँकेचे चेअरमन पण आहेत आणि बेस्ट चेअरमनचा अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे. त्यामुळं बेस्ट चेअरमन म्हणून तुम्हीच कारखान्याचं चेअरमन पद पण घ्यावं अशी माझी अंतर्मनात इच्छा. शेवटी चेअरमन पदाला असं तरी बेस्ट चेअरमन अवॉर्ड कोणाला मिळाला नाही आजपर्यंत, ना सोसायटीच्या चेअरमनला मिळाला ना कारखान्याच्या, पण जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्यामुळे तुम्ही चेअरमन या पदाला शोभेल असं काम करू शकता. म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या पॅनलचे चेअरमन तुम्ही. तर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण जसं पुढे जाऊ तसं आपण कारखान्याची निवडणूक लढू, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू. पण मला आभार विशेष मानायचे आहे राहुरी शहराच्या युवकांचे की जरी अनेक प्रस्थापित सोडून गेले तरी या शहराच्या युवकांनी कर्डिले साहेबांना न सोडता भूतोना भविष्य मताधिक्य भारतीय जनता पार्टीला दिलं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचा अंदाज या राहुरी शहराला आणि या राहुरी तालुक्याला कळाला. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्याला ही संधी मिळाली. मला आभार मानायचे माननीय प्रधानमंत्र्यांचे, माननीय गृहमंत्र्यांचे, अमित भाईंचे, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे की 35 वर्षानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला जलसंपदा मंत्रालयाचं विभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर शेवटी आपल्याला काय पाहिजे? पाणी पाहिजे. पाण्याशिवाय महत्वाचं काय? राहुरीकरांना पाणी सोडून दुसरं काही लागत नव्हतं आणि म्हणून या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मी आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करेन की साहेब, राहुरीचा एक फार जुना प्रश्न आहे की मुळा धरणावर कार्यरत असलेल्या पाणी वाटप संस्था या रद्द भागात अनेक वर्षापासून या शेतकऱ्यांची मागणी आहे की या पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून चालणारं राजकारण आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं जे पाप काही लोकांनी केलं याचा निश्चित विचार तुम्ही केला पाहिजे. एवढंच नाही पण मी आज साहेबांच्या वतीने देखील सांगेन की पुढच्या 1 महिन्यामध्ये मुळा धरणाच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी आपण 1 महिन्याच्या आत माननीय आमदार साहेबांनी कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली 100 कोटी रुपयाचं कालवा नूतनीकरणाचं नारळ इथं फोडणार आहोत, जेणे की कालवे दुरुस्त झाल्यावर आज आपलं पाणी सुस्थितीत आपल्याला पोहोचेल. पूर्वीपर्यंत मी स्वतःला हे सांगितलं होतं की आपण जायचं नाही. तसं मी तुम्हाला सांगितलं आजी माझीचा खेळ. आता ते काय 5 वर्ष माझी होत नाहीत आणि मी 4 वर्ष आजी होत नाही, त्यामुळे आता काही यायला अडचण नाही. मला विश्वास आहे की या झालेल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण चांगलं काम करू. राहुरी शहराला दिलेलं प्रत्येक वचन, मग ते ग्रामीण रुग्णालयाचं निर्माण असेल, राहुरी तालुक्याच्या शहराच्या युवकांसाठी उभारण्यात येणारं भव्य दिव्य क्रीडा संकुल असेल, राहुरी तालुक्याच्या जनतेसाठी उभारण्यात येणारं भव्य तहसील कार्यालय असेल, हे जे प्रकल्प तत्कालीन आमदारांनी बंद पाडले होते हे आपण पूर्ववत सुरू करू आणि या राहुरी तालुक्याच्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम माननीय कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आपण करू. परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. फार जास्त मी आज बोलणार नाही, पण जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा परत भाषण करायला आपण सुरू करू आणि एकत्रित राहून कर्डिले साहेब चांगलं काम त्यांनी केलं. आज कर्डिले साहेबांच्या 5 वर्षाच्या मेहनतीचं
खडले साहेबांच्या पराभूत होऊन देखील हिंमत न हरून जो संपर्क त्यांनी ठेवला, खडले साहेब एक आदर्श आहेत या महाराष्ट्रासाठी, हे दाखवण्यासाठी की पराभूत झालेला माणूस जर खचला नाही, पराभूत झालेला माणूस जर जनतेला दोष देत बसला नाही, पराभूत झालेला माणूस जर सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिला तर जनता परत एकदा त्याला आमदार करते. याचं सगळ्यात मोठं उदाहरण शिवाजीराव खडले साहेब आहेत. आणि हे त्यांची जिद्द, त्यांची ताकद आणि त्यांचे प्रयत्न होते. आणि राहुरी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने त्यांना परत एकदा काम करण्याची संधी दिली. सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, उपमुख्यमंत्री आपले आहेत, जलसंपदा मंत्री आपल्या हक्काचे आहेत. आणि त्यामुळे या आलेल्या सरकाराच्या माध्यमातून राहुरी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करू, हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपण सर्वजण आलात, आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. हे येणारं नववर्ष